आपल्याला जायचं. बुडी जायचं चला बुडी जायचं बाय. मी चालली. तुला यायचं? बोल नको. हाय एव्हरीवन. आज ना ब्लॉग शूट करायचा तसा काही मूड नव्हता, पण आमचे पाहुणे आज जाणार होते. हा ब्लॉग पिल्लूच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवसाचा आहे. तर पाहुणे आले, पिल्लूचा बड्डे, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर म्हटलं हेही तुमच्यासोबत शेअर करू. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे बेत नेटकाच झोपेतून उठला होता, तर त्याचं त्याच्या मामांसोबत मस्त खेळायचं चालू होतं. क्या प्यायचं आहे ना मला? बाबा आजोबा आजी आजोबा आजी आजोबा येणार नाही तर ओळख मिळाली नाही. चहा प्यायचा बोट दाखवतोय. चल ना पिल्लू. ए पिल्लू चल ना. पिल्लू इकडे बघ. साई सोबत असतोय. कुठे जायचं? कुठे जायचं? दादा यायचं ना आपल्याला जायचं. बुडी जायचं चला बुडी जायचं बाय. गुरुचं नाव काढलं सगळ्यांकडे जातोय. चला आपल्याला पिल्लू नाही ना वगैरे. जायचं म्हणलं तर गाडा काय घ्यायचं तुला काय करा. चला आता जायचंय आपल्याला. चला दूर जायचं. यांचा चहा पाणी झाला आणि हे लगेचच निघाले, कारण यांना देहूला जायचं होतं. यांचं म्हणणं असं झालं की एवढ्या लांब आलो आहे तर देवाचं दर्शन घेऊ आणि मग तसंच डायरेक्ट जाऊ म्हणून. तर त्यासाठी ते देहूला गेले, देहूचं दर्शन केलं आणि मग नंतर ते गावी गेले. चालली मग आणि इकडे मला दे, मला दे मामा. मामा मी चालली. तुला यायचं? बोल नको. तुला यायचं? कसं म्हणायचं? अरे अरे बापरे, अरे बापरे, असं सारखायची गाडी अशी रिटर्न घ्यायची ना. बॅग घ्यावं लागेल. पिल्लू बस ना आता साईडला येईल तो. चला आता उतरा. चला खाली चला. यायलाच तयार नाही. आला आला आला. आपल्याला जायचंय, आपल्याला भूर जायचंय, आपल्याला भूर जायचंय. पडू पडू नका आता. एक घ्या. चालेल 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 मामा ते बुड गेले.
पिल्लू मामा भूर गेले. कुठे गेले मामा? व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही, वेदचा बड्डे झाला आणि पाहुणे पण रिटर्न गेले. तर वेदच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी त्याची आजी, बाबा आणि आत्या मामा रिटर्न गेले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचा मामा आणि त्याची आजी गेली. त्यांचंही चाललं होतं की आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच जातो, पण ते बाईकवर आलेले होते. तर आम्ही कसामसा त्यांना आग्रह केला आणि उशीर पण खूप झाला होता. त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोललो की तुम्ही आजच्या दिवस थांबून घ्या आणि उद्या जा. तर ऐकत नव्हते, पण नंतर ऐकलं त्यांनीही, कारण त्यांना उशीर खूप होऊन गेला असता. मग त्याच्यामुळे ते तेवढे एक दिवस थांबले आणि 7 तारखेला ते रिटर्न गेले. आमचा सर्वांचा नाश्ता झाला होता, तर भांड्यांचा बराच पसारा झाला होता, तर तोच मी इथे आवरत होते. माझा आवरायचं चालू होता आणि वेदचा आणि वेदच्या पप्पाचा मस्त खेळायचं चालू होता. आता इथे मी भांड्यांचा पसारा आवरून घेत होते. त्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला, कारण ना आज वेदला वॅक्सिन द्यायची होती. खरं तर त्याची वॅक्सिन 9 महिन्याचीच होती. तर पण आम्ही नाशिकवरून पुणे शिफ्ट झालो, तर त्या सर्व गडबडीमध्ये त्याची वॅक्सिन राहून गेली होती. आणि आम्ही मग डॉक्टरांना विचारलं, तर डॉक्टरांचं म्हणणं असं की ती वॅक्सिन लेट झाली तरी चालेल, पण बाळाला लवकर नाही द्यायची. थोडीशी लेट झाली म्हणजे 2 महिने किंवा 3 महिने लेट झाली तरीही चालेल. मग आम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने असं ठरवलं की आपण पुणे शिफ्ट होऊ. त्याला तिकडचं वातावरण वगैरे सगळं सूट झालं की मग आपण त्याला 9 महिन्याची वॅक्सिन देऊन टाकू. मग आणि त्याच्यानंतर मग आता मागच्या महिन्यात द्यायची होती, पण मध्येच त्याचा बड्डे पण आला. मग म्हटलं आता बड्डे वगैरे होऊन जाऊ देऊ आणि त्याच्यानंतर मग त्याला वॅक्सिन देऊ, म्हणजे मग काही थोडाफार थंडी ताप वगैरे आला तर मग त्याचा आराम पण होईल, त्याची दगदग होणार नाही. मग माझं सर्व आवरून झालं. त्यानंतर आम्ही दुपारी त्याला वॅक्सिन द्यायला गेलो. मग त्यामुळे दुपारी तर मी काही व्हिडिओ शूट करू शकले नाही, कारण तिकडनं आली, मग त्याला झोपवलं. त्याच्यानंतर मी रात्रीच व्हिडिओ शूट केला, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी शिमला मिरचीची भाजी बनवणार होती. म्हणजे खरं तर ही शिमला मिरची आणि बटाटा मिक्स होता, तर तीच भाजी मी इथे बनवणार होती. आणि खरंच सांगते, खूप टेस्टी झाली होती, इतकी छान झाली होती चवीला. तर ह्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम नक्कीच शेअर करेल. इथे पिल्लूचं मस्त खेळायचं काम चालू होतं, त्याला कोणीही लागत नाही, त्याचं मस्त खेळत होतो. त्यानंतर मी लगेचच पोळ्या करून घेतल्या, कारण ना आम्हाला दोघांनाही खूप भूक लागली होती. त्यानंतर मी लगेचच एक साईडला वेदचं जेवणही बनवून घेतलं आणि त्याला जेव घातलं, कारण त्याला लवकर झोपू म्हटलं, त्याचाही आराम होईल. त्याची छान छान म्हणायची पद्धत वेगळी वेगळी. मी खाऊ? मी खाऊ? नाही. नाही खात, नाही खात. तुझं नाही खात. मी खाऊ? मी खाऊ? हे बघ, मी खाते बघ. नाही. नाही खात, नाही खात. माझ्या भाऊचं आहे ना जो मी नाही खात. कसं आहे? छान तो असा हात करतो आणि मान हलवतो. नाही. अच्छा उलटी पद्धत आहे ना आपली, है ना? काम करतो. चल, त्याला माहिती माझ्या डोक्याला लागतं म्हणून लावलं इथे. चल. आता इथे वेदचं जेवण चालू आहे, आम्ही पण जेवण करणार आहे आणि इथे मी माझा व्हिडिओ एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.